आढावा बैठक घेतली होती त्यावेळेस खासदार सुप्रिया सुळेंनी मला बहिणीनं विनंती केली होती की आपण एकदा सिंहगडवर जाऊ आणि त्याच वेळेस आमचं ठरलं की शुक्रवारी 1 तारखेला 4 वाजता सगळ्या आम्ही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सिंहगडला जायचं। त्याच्यामुळे आजचा हा दौरा ठरलेला होता। आपल्याला पुणेकरांना किंवा जे पर्यटक येतात ज्यांना सिंहगड पाहायचा आहे, इथला इतिहास जवळनं अनुभवायचा आहे, ऐकायचा आहे, गाईडकडनं कुठं कुठं काय घटना घडल्या ह्या समजून घ्यायच्यात। ह्याच्यात सगळ्या वयोगटातले सहकारी असतात, विद्यार्थी असतात, वयस्कर पण असतात। तर ह्यांना वर आल्यानंतर कशा पद्धतीने वर आणायचं, वर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक होतं असं सगळ्यांनी सांगितलं। मग आपण इलेक्ट्रिक बस ठेवायच्या खाली दोन्ही बाजूला, कल्याणचा बाजूचा जो रस्ता आहे तिकडनं पण खाली 7, 8, 10 एकरचे स्पॉट निवडायचा आणि तिथं येणाऱ्यांचं पार्किंग 2 व्हीलर 4 व्हीलरचं करायचं आणि तिथून इलेक्ट्रिक बस ठेवायची। आता आपण PMPMLच्या 2 बसेसमधनंच बरेच जण इथं वर आले। ट्रायल बेसवर त्या बसेस ठेवलेल्या होत्या, मिश्रांना आम्ही सांगितलेलं होतं आणि सगळे वर येताना आम्ही ते पाहिलं, बसेस व्यवस्थित आल्यानंतर इथं खूप ठिकाणी वेगवेगळ्या टपऱ्या आहेत। कुणी काकडी विकायला केलंय, कुणी भजी विकायला केलंय, कुणी चहा कॉफी विकायला केलंय, कुणी भरीत आणि भाकरी खायला केलंय। त्यांचा विचार करून त्यांनी केलंय, त्याच्यामुळे बकालपणा आलाय। आम्ही हे ठरवतोय की खाली पण आणि वर पण असे जे स्टॉल आहेत, आमचे राहुल पाटीलचं म्हणणं असं आहे की दादा 71 स्टॉल आहेत। आम्हाला कुणालाही त्यांच्या रोजीरोटीवर कुठलाही वेगळा परिणाम होऊन द्यायचा नाही, त्यांच्यावर अन्याय होऊन द्यायचा नाही। म्हणून पहिल्यांदा ह्या सिंहगड आपल्या किल्ल्याला हेरिटेजचा वारसा जतन करत कशा प्रकारचं स्टॉल उभे केले पाहिजेत आणि तिथं स्वच्छतागृह पण लेडीज अँड जेंट्सला असलं पाहिजे। अशा प्रकारे वर दोन्ही बाजूला इकडनं पण मला सांगण्यात आलं की आपला सातारा पुणे हायवे खेड शिवापूरकडनं देखील रस्ता चांगला आहे, जवळचा आहे, त्याच्यावर पर्यटन तिकडनं पण येतील आणि आज आपण आलो खडकवासल्याकडून तिथून, तर तिथं खाली पार्किंग ठेवायचं आणि बसेस ठेवायच्या। बसेसमधनं त्यांना वर आणायचं। काही बसेस त्यांना वर आणतील, वरची लोकांनी पाहणी केली तर त्या बसेस परत खाली जाताना त्यांना घेऊन जातील। त्यांना काही पासची व्यवस्था करायची, काही त्याला चार्ज लावायचा आणि वर येताना हे आता आपण उभं आहेत, आमचे दिलीप बराटे उपमहापौर ज्यावेळेस पुण्याचे होते त्यावेळेस जवळपास 5 कोटी रुपये खर्च करून हे बाजरी घडाई, नेवासा दगड अतिशय चांगल्या प्रकारे तानाजी मालुसर यांची समाधी ती अर्धी बाजूला ठेवलेली होती, ती पुन्हा व्यवस्थित उकरून काढून ती जशीच्या तशी केली। त्यांचा अर्धपुतळा त्यावेळेस स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी अनावरण केलेलं होतं, तो एका बाजूला ठेवून ह्याला एक चांगल्या प्रकारचं स्वरूप आणलं। इथं मी पाहिलं काही खाजगी लोकांची पण घरं आहेत। आम्ही ते फॉरेस्ट विभागाला तपासायला सांगणार, ती त्यांचीच मालकी असेल तर तिथं आम्हाला काही करता येणार नाही, परंतु जिथं अतिक्रमणं झाली असतील ती काढली जाणार, ती कुणाचीही असली तरी। इथं बाकीच्या ज्या काही टपऱ्या वगैरे उभ्या केलेल्या आहेत त्याही काढल्या जाणार, परंतु त्यांची पर्यायी व्यवस्था झाल्यावर। त्याच्यानंतर कल्याण दरवाजाकडे आम्ही गेलेलो होतो, तिथला छोटा मोठा दोन्ही दरवाजे आम्ही तिथं जाऊन स्पॉटवर पाहिले। इथं जसं चालायला व्यवस्थितपणे पायऱ्याची व्यवस्था केलेली आहे, तसं ह्याच्यामध्ये देखील हेरिटेजचं काम करत, फॉरेस्टला पण विश्वासात घेत आणि वेगवेगळे डिपार्टमेंट त्याच्यामध्ये ज्यांचा मान्यता घेण्याची गरज असेल त्यांना पण आम्ही त्यांची पण मदत घेऊ आणि त्याच्यातून ह्याचा चांगल्या प्रकारचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी करू। हे सगळं करत असताना जिल्हा परिषदेचं पण अतिशय चुकीचं असं गेस्ट हाऊस इथं झालंय, ते पण आम्ही काढून टाकू। त्याचबरोबर इकडं MTDCनं पण काही केलेलं आहे, ते पण काही फार समाधानकारक नाही आहे। त्याच्यामुळं इथं इतकं चांगल्या प्रकारचा करायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि सुदैवाने म्हणजे मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी पण सांगितलं होतं की आपण आपले किल्ले गड इतके आहेत, तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त धरणं आहेत आणि सर्वात जास्त इतर राज्यांच्या पेक्षा किल्ले आणि गड आहेत, तर त्या किल्ले गडला पूर्वीचा थोडासा वारसा कसा आपल्याला देता येईल, जतन करता येईल, त्या प्रकारे आम्ही सगळा प्रयत्न हा करणार आहे। इथं प्लांटेशन करणार आहे, आत्ता पण प्लांटेशन करायचं असं मला राहुल पाटलांनी सांगितलेलं आहे। आज वन्यजीव सप्ताह आपण 1 हप्त्याच्या करता आजच कार्यक्रम झाला, मी VCवर होतो,
मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवरून तो कार्यक्रम त्या ठिकाणी केला आणि त्याच्यातनं पण काही आम्ही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं पर्यावरणाचा सगळा विचार करून पर्यटकांना पण येताना कुठलाही नाहक त्रास न होता वर कुणाचंही वाहन VVIP असू नाहीतर आणखी VVIP असू, कुणालाही सगळ्यांना नियम सारखे आणि त्यांना तशा प्रकारे खालीच त्यांचं पार्किंग करून त्यांना इलेक्ट्रिक बसमधनं आणण्याची व्यवस्था. फक्त आजची बस मोठी होती. आम्हाला अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं की दादा एवढी मोठी बस एक वर येताना दुसरी खाली जाताना प्रॉब्लेम येईल, तर त्याच्याकरता काय सीटची बस असावी की जेणेकरून सेफ्टीचा पण पूर्णपणे विचार केला जाईल. तुम्ही बघितलं काही काही ठिकाणची रेलिंग गंजलेले आहेत, काही ठिकाणी जे काही इलेक्ट्रिकची तार आलेली आहे त्याच्यात पण पोल बिल खराब झालेले आहेत. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड केबल करण्याच्या करता MSEBच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगून त्याचाही सर्वे केला जाईल. इथं खाली पण 2-3 लोकांची वस्ती आहे, कोळी समाजाचे, ते त्यांची पण मला इथनं वरनं दाखवली. ते पण त्यांनाही पाईपलाईन वगैरे अशी वरनं कुठनंही गेलेली आहे. थोडंसं करत असताना इथं आल्यानंतर आपल्याला पण समाधान मिळालं पाहिजे आणि कुठलाही असं नवीन काहीतरी नंतर चुकीचं कॉन्क्रीटचं केलं आहे, प्लास्टर केलं आहे असं नाही. करताना चुना वापरला जाईल किंवा बाजरी घडाई वापरून जे काही हे आता इथं केलं आहे त्या पद्धतीनं केलं जाईल. अशा पद्धतीनं इथं राजाराम महाराजांची समाधी पण आहे, तिथनं पण आम्ही गेलो होतो. ती समाधी पण चांगल्या प्रकारे करण्याची गरज आहे. तसंच गाईडचं ट्रेनिंग करायचं, त्याची आज आम्ही सुरुवात करतो इथनं. त्याच्यामध्ये गाईड इंग्लिश, हिंदी, मराठी असे बोलणारे गाईड इथलेच. आमचा जास्त प्रयत्न आहे की इथले आजूबाजूची जी गावं आहेत त्यांनाच इथं रोजगार निर्माण झाला पाहिजे. बाकीच्यांनी बाहेरच्यांनी नुसतं पाहणी करण्याकरता यावं, पर्यटनाकरता यावं किंवा इतिहासामध्ये काय झालं ते साधारण स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याकरता यावं इथपर्यंत आहे. दुसरं 2 मतप्रवाह आहेत इथं. आता आपण धडधाकट आहेत म्हणून येऊ शकलो, वयस्कर लोकांचं यायचं अडचण आहे. त्याच्याकरता एक रोपवेचा प्रस्ताव आपण परदेशामध्ये गेल्यानंतर कशा प्रकारचे रोपवे असतात, शिंदे म्हणून व्यक्ती आहे, सगळ्या प्रकारच्या परवानग्या घेतल्यात. परंतु त्याच्यात काहींचं म्हणणं की कशाला रोपवे, ज्यांना ज्यावेळेस जाता येतं त्याच वेळेस त्यांनी जावं, वयस्कर झाल्यावर फार तर मग डोली करावी वगैरे वगैरे. आता तो वेगवेगळा मतप्रवाह आहे. परंतु किल्ल्याचा एकंदरीत आजूबाजूचा परिसराला कुठल्याही प्रकारची बाधा न येता आपल्याला रोपवे करता आला आणि रोपवे करत असताना पुण्याकडनं किंवा दुसऱ्याही बाजूनी जो रस्ता आहे तिकडनं वर येताना त्या रोपवेचा आणि आपला कुठं संबंध येणार नाही अशा प्रकारे. कारण आता इथून आम्ही जाणार एका ठिकाणी 7:30 वाजता, तिथं ती व्यक्ती आहे, त्यांनी स्वतः जागा घेतलेली आहे, प्लॅन त्यांनी त्या ठिकाणी चांगला दाखवलेला आहे. परंतु वर मोठ्या प्रमाणावर झाडं लावायचा पण आमचा प्रयत्न आहे. काही आपले इथले तलाव आहेत, त्या तलावाला पण प्लास्टर बिस्टर मारलेलं आहे. त्याला वेगळं काय करता येईल की जेणेकरून हे जुन्या काळातलं आहे असं पुढच्या पण पिढीला वाटेल, असा सगळा प्रयत्न आम्हा लोकांचा सगळ्यांचा चाललेला आहे. आज माझा सिंहगड माझा अभिमान अशा पद्धतीचं एक अभियान सुरू केलेलं आहे. आपण येतानाच त्याच्यामध्ये त्याचा एक त्यांनी बोर्ड केलेला आहे, त्याचं अनावरण केलं आहे. इथले सगळे साईनबोर्ड अतिशय चांगल्या प्रकारे आपण काही एखादं परदेशामध्ये किंवा बाहेर पण काही जुनं गोष्ट पाहायला जातो किंवा जुनी इमारत पाहायला जातो, जुना किल्ला पाहायला जातो, तिथं कसं असतं त्या प्रकारेच इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. मराठीचं हिंदी तर वाल्यांना मराठी पण वाचता येतं, हिंदी पण वाचता येतं आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांनी इंग्लिशमध्ये, असं दोन्हीच्या बद्दल करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. अजून वेगवेगळ्या कल्पना, कारण आज इथं येताना विभागीय आयुक्त आलेले आहेत, कलेक्टर आलेले आहेत, SP आलेले आहेत, असे सगळेच फॉरेस्टचे बरेचसे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत, खासदार आले आहेत, आमदार आले आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आले आहेत, अनेक आमचे महानगरपालिकेचे पदाधिकारी आलेले आहेत, असे सगळे सहकारी आलेले आणि शिवप्रेमी अनेक जण आलेले आहेत. अशा सगळ्यांनी इथं येऊन आज पाहणी केलेली आहे. त्याच्यामागचं कुठलंही वेगळी कारण नाही. एक आपल्या काळामध्ये आपण ह्या सिंहगडला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुणेकर सिंहगडला पाहणी करायला येतात आणि खूपदा रस्ता चोकअप होतो म्हणून ट्रॅफिकच्याही लोकांना आम्ही आणलेलं आहे.
असा हा सगळा विचार करून पुढे जायचं आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. दादा यापूर्वी कधी आले होते तुम्ही सिंहगडला? यापूर्वी माग माझी चूक झाली ते जिल्हा परिषदेचं गेस्ट हाऊसची फीत कापायला आलो आणि आता ती जिल्हा परिषदेचं गेस्ट हाऊस इतकं वाईट दिसतंय की वाईट वाटलं की आपण त्या काळामध्ये हे करायला नको होतं. पण आता ठीक आहे, मागचं उकरून काय काढतात, इथनं पुढे सुधारणा करावी. काही आता तुम्ही सांगितलं दादा, तर हा सगळा एका अर्थानं सगळ्या सुधारणा करायला काही टाइम बाउंड प्रोग्राम आहे का, हा एक प्रश्न. दुसरं म्हणजे की अजूनही गड लोकांसाठी पर्यटकांसाठी खुले झालेले नाही, त्या बाबतीत काही नाही. आम्ही आता उद्याच्या 8 तारखेच्या नंतर ह्याबद्दलचा निर्णय घेतो. आपण थोडंसं नियमाचं पालन करून सगळ्यांनी मास्क लावायचे. आता पण काही आमच्या मित्रांनी मास्क नाही लावले आणि प्रश्नही विचारतात, त्याच्यामुळे उत्तर देणं मला भाग आहे. हळूच तिरक्या नजरेने पण काही जण बघतायत, पण आता त्याला इलाज नाही. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ते निश्चितपणे आपण सुरू करू. आणि हे सुरू करत असताना इतर बाबी पण ज्या काही केल्या पाहिजेत त्या पण आमच्याकडनं केल्या जाईल. तुम्ही निधीच्या बद्दल विचारला, ह्याला निधी कुठलाही कमी पडून दिला जाणार नाही. फक्त आमचे राहुल पाटील आहेत, त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. इथं अनेक फॉरेस्टचे आमचे खालची टीम इथं काम करते. ह्या सगळ्यांनाच मग हेरिटेजचं काम हेरिटेजसारखं काम करणारा वर्ग कोण आहे, तशा प्रकारची माणसं शोधून आणून जितकं लवकर करता येईल तितकं लवकर करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. त्याच्यामध्ये अजिबात पैशाची अडचण येऊन देणार नाही मी जोपर्यंत अर्थमंत्री तोपर्यंत. सकाळी खूप लवकर दिवस सुरू होतो, ट्रेकिंगला वगैरे कधी म्हणजे त्याची काय आवड किंवा पाठीमागच्या काळात जायचो, परंतु आता तेवढा वेळ मिळत नाही. कारण सकाळी उठल्यानंतर ह्या कामाला सुरुवात होते आणि ती सवय पवार साहेबांचीच लहानपणापासून आम्ही बघत आलो की ती किती रात्री 12ला येऊ, 1ला येऊ, 2ला येऊ, सकाळी 7ला तयार. तर आपण म्हटलं ते 7ला तयार राहायचे तर आपण 6ला तयार. तुम्ही इथं आलात, तुम्ही तिकडे गेला, काही लोकांनी इकडे कट मारला, तर तुमच्या फिरण्याचं कारण तुम्ही तिकडे गेलात आणि काही लोक तुम्हाला एक माहिती आहे ना, काही काहींना नुसतं पुढं पुढं करायची सवय असते, तो वर्ग आहे. काही कसे कुणी आलं की विमानतळावर जाऊन भेटणं, हे तुमच्या सर्किट हाऊसला जाऊन भेटणं किंवा रेल्वे स्टेशनला जाऊन भेटणं, त्या वर्गाला नुसतं तिथं भेटाभेटी करायची सवय असते, बाकीची सवय नसते. त्याच्यावर आतापर्यंत झालेला आहे, हो, परंतु त्याची तपासणी होत नाहीये. त्यामुळे कामाचा दर्जा आता तुम्ही पाहिलं की जे पुढे पायऱ्या वगैरे झालेल्या आहेत सुरुवातीला, किंवा तो खांदाकडा आहे तो कोसळतो. कोशागिरी साहेब आले तेव्हाही तो खांदकडा कोसळलेला, एक दरड कोसळली होती. दिलीप बाराटेंच्या काळामध्ये जे काम झालं ते काम मला चांगलं दिसलेलं आहे. त्यांनी केलेलं काम एकदम चांगले, कारण आता ही जे समाधीचा तुम्ही उभा आहात, हा विकास एकदम चांगला अशा पद्धतीने. त्याच्या अगोदर जो झाला तो ते बरोबर आहे, परंतु ते 2003 वगैरेच झालं असं ते सांगितलं जातं. आता माग जर झालं, आता त्याची चौकशी करायची तर ते किती जण हयात आहेत आणि किती जण गेलेत मला माहिती नाही. परंतु इथनं पुढं तरी करताना आजपर्यंतचा सगळ्या अनुभवाचा विचार करून आमचा पुढं जाण्याचा प्रयत्न. माझी पत्रकार मित्र या नात्याने इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला पण विनंती आहे, तुम्हाला पण त्याच्यामध्ये काही चांगल्या सूचना करायच्या असतील तर जरूर तुम्ही राहुल पाटील किंवा आमचे कलेक्टर राजेश देशमुख किंवा इतर सहकाऱ्यांना करा. आम्हाला निश्चितपणे आनंद वाटेल. त्याच्यातल्या चांगल्या सूचना असतील तर जरूर आम्ही त्या सूचनांचा आदर पण करू आणि विचार पण करू. आज आशिष शेलार मावळमध्ये होते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने, तर त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीमधल्या 3 पक्षांमध्ये या निवडणुकांच्यामुळे जे काही भांडण सुरू झालंय तर लवकरच निवडणुका लागतील. तुम्हाला एक सांगू का, पाठीमाग भाजपा शिवसेनेचं सरकार होतं, तसं भाजपचंच होतं. त्यावेळेस बघा, तुझ्या जबड्यात हात घालून दात कोतळा काढून फलानं करून काय काय ते वाघ आणि सिंह असे सगळे आपण प्राण्यांची आठवण केलेली होती. तो निवडणुकीचाच काळ होता. आणि निवडणुका झाल्यानंतर त्यांनी सांगितलं निवडणुकीमध्ये असं बोलायचं असतं, आम्ही विसरून जायचं असतं. आता तीच त्यांनी पद्धत ठेवलेली आहे. आम्ही काही इतक्या पार वाघ सिंह वगैरे असलं काही करणार नाही. शेवटी तुम्हालाही माहिती आहे उद्धव ठाकरे साहेब पण समंजस आहेत आणि आमचे जयंत पाटील असतील, मी असेल, भुजबळ साहेब असतील किंवा आमचे बाळासाहेब थोरात असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील, एकनाथराव शिंदे असतील,
आम्ही जे काही काम करतो त्याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे एकमेकाला समजून घेऊ, काही अडचण येणार नाही. ते असंही म्हणालेत की राष्ट्रवादी हा घोटाळेबाज आहे, काँग्रेस झोलबाज आहे आणि शिवसेना दगाबाज आहे आणि म्हणून त्यांची हे का आज आता सरकार त्यांचं नाही, हे त्यांची खंत, त्यांचं दुखणं इतकं मोठं आहे, त्याच्यावर सतत दुसरं काहीही नाही अशाच पद्धतीची गरळ ओकायची सवय त्यांना लागलेली आहे. तुम्ही अनेकदा पत्रकार मित्र मला प्रश्न विचारत असता, पण मी कधीही त्या गोष्टीला महत्त्व देत नाही. आपल्याला जेवढं काही संधी जनतेच्यामुळं मिळालेली आहे, महाविकास आघाडीतनं मिळालेली आहे, त्याच्यातनं प्रश्न सुटावेत आणि आपल्याला पण आपली मुदत संपल्यानंतर एक समाधान मिळावं की आपल्या कारकिर्दीमध्ये आपण हे प्रश्न मार्गी लावू. दादा, काल पिंपरीतले काही लोक जे आहेत ते पवार साहेबांना भेटले, विशेषतः त्यामध्ये आझम पानसरे, श्रीरंग शिंदे, श्याम मल्लेकर हे जे अगदी सुरुवातीच्या काळातले मी तो फोटो बघितला, ते पवार साहेबांना भेटले. अण्णा बनसोडे होता, विलास लांडे होता, मोहम्मदभाई पानसरे होते, बरेच जण होते. तुम्ही श्रीरंग वगैरेची नावं घेतली, ती पण सगळे होते, आझम पण होता, हे सगळे होते. त्यांनी भेटले, ते नेहमीच भेटत असतात, दिवाळीला भेटत असतात, मधून अधून भेटत असतात. पवारसाहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत. एक आशीर्वाद घेण्याच्या करता काही पुढं येणाऱ्या घातलेल्या निवडणुकात पवारसाहेबांच्या सारख्या नेत्याचं काही मार्गदर्शन ऐकण्याच्या करता किंवा काही त्यांना सांगण्याच्या करता चर्चा करता आलेले असतील. काही एक नाराजीचा सूर पण आहे अशी चर्चा आहे त्यांच्यामध्ये की त्यामुळे पवार साहेबांनी लक्ष घालावं. मी सांगू का, मी जिथं असतो ना तर कुणाला लक्ष घालायची गरज नाही. आणि मी आज नाही, मी 92 पासून इथं राजकारण करतो. कधीही साहेबांनी मी निवडणुका लढवत असताना मला त्यांना सूचना करण्याचा अधिकार आहे, आदेश देण्याचा अधिकार आहे आणि मी कधी गटातटाचं राजकारण केलं नाही. मी नेहमी प्रत्येक निवडणुकीमध्ये नवे चेहरे काही प्रमाणात आणण्याचा प्रयत्न करतो, जुन्या अनुभवी आणि नव्यांचा मिलाप घालण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं काही आपण ती शंका पण घेऊ नका, काही होणार नाही. दादा, सारथीची आज बैठक झाली, पवार साहेब त्याला होते, तर काय त्याच्यामध्ये नाही, काही नाही, प्रेझेंटेशन झालं. अजित निंबाळकर आणि त्या सगळ्या टीमनी काय काय चाललंय, कशा पद्धतीनं चाललंय ते दाखवलं. त्याच्यामध्ये MKCLनं देखील आम्ही काय करू पाहतो. MKCLचं काम बिहारमध्ये चालू आहे, MKCLचं काम ओरिसामध्ये चालू आहे, असं देशातल्या बऱ्याच राज्यांमध्ये त्यांचं ट्रेनिंगचं काम चालू आहे. आपल्याच राज्य सरकारचे मोठ्या प्रमाणावर शेअर असणारी, भागभांडवल असणारी ती संस्था आहे. तर त्याच्यामध्ये विवेक सावंतांचं म्हणणं की आम्ही पण खूप काही गोष्टी करू शकतो ह्या संदर्भामध्ये, त्याच्याबद्दलची चर्चा झाली. आता सारथीमध्ये अजूनही अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत. म्हणजे आता एक महिला खानविलकर म्हणून आहेत, त्यांना तिथे नियुक्ती झाली पण रुजू करून गेलं. त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांना स्वायत्तता दिलेली. अजित निंबाळकर पूर्वी चीफ सेक्रेटरी होते, एक चांगले अधिकारी आहेत. त्याच्यात कोकाटे आहेत, उमाकांत दांगट आहेत, मला वाटतं पासलकर आहेत, हे सगळे मान्यवर आहेत. त्यांना स्वायत्तता दिलेली. त्यांना निधी देण्याचं काम आमच्या नियोजन विभागाचं आहे, ते आम्ही त्या ठिकाणी करू. त्यांनी त्यांचं काम करावं, जिथं अडचणी येईल तिथं सांगावं. आता इमारतीचं पण काम सारथीचं सुरू होईल, हॉस्टेलच्या संदर्भातली पण कामं सुरू होतील. तीच गोष्ट महाज्योतीच्या बाबतीमध्ये देखील आम्ही करतो.